म्हणजे सगळी चूक सरूची होती. नाही नाही, सगळी चूक तिची नव्हती. काय गरज होती तिला घर सोडून यायची? तिच्या लक्षात नाही आलं. अरे मग आपल्यापैकी कुणाला तरी फोन करायचा तिने. आईला फोन करायला हवा होता, सांगितलं असतं तिने. गेला बाजार, मला फोन केला असता तरी मी म्हटलं असतं घर सोडून येऊ नको म्हणून. अगं पण आता तिची चूक झाली. चूक झाली काय? असं कुणालाही न सांगता घरातनं बाहेर पडायचं असतं का? राग नाही का येणार त्यांना? हो होतं असं, कधी कधी होतात चुका. पण तिची चूक गंभीर आहे. आता हो, पण आता सगळं ठीक झालंय की नाही? कशावरनं ती परत असं नाही वागणार? नाही वागणार. ती अनुभवावरनं शहाणी होईल. शहाणी झालेलीच बरी, नाहीतर फार मोठी किंमत मोजावी लागेल तिला. नशीब तिचा नवरा निदान तिला न्यायला आला तरी. नाही तर एकदा का उंबरा ओलांडला ना नवऱ्याच्या घरचा की संसारच संपतो. मग फक्त वनवास. सवाष्ण असून सुद्धा विधवेचं आयुष्य जगण्याचा शाप निदान सरूला तरी नको लागायला. माझ्या लग्नावरून जर तू ताईला काही बोललीस तर तुला शपथ आहे माझी. घाला तुम्ही मला शपथा घाला. माझ्याकडून करारावर सह्या घ्या. माझाच थोबाड बंद ठेवा. नाही खरंच, जर तू तिला काही बोललीस ना तर काहीतरी होईल बघ मला. हे तू अभद्र कशाला बोलतो सकाळ सकाळी? काहीतरी शुभ बोल ना. जाऊ दे, मी कशाला तिला काही बोलू? मी काहीही बोलणार नाहीये. माझं काही देणं घेणं आहे का? मी काही बोलणार नाहीये तिला. सगळं जे काही तिचं आहे ना ते सगळं तिच्यापाशी. पण तिने मला जे काही केलेलं आहे ना, माझ्या विरोधात जे काही केलंय, तिची मुलं पण तिच्याशी तसंच वागतील. तेव्हा कळेल तिला. अरे देव बघत असतो रे वरून. देवाच्या घरी उशीर आहे पण अन्याय नाहीये. देवच शिक्षा देईल बघ तिला. कला, मला वाटतं तू सगळं देवावरच सोडावंस, तेच बरं होईल. देवाच्या लाठीला आवाज नसतो. बसली ना एकदा की कळतं. जानूला पण कळेल. पुरे आता. म्हणजे तू काही विचारणार नाही ना आता तिला? अरे आता सारखं सारखं तेच तेच बोलू का मी? नाही, तुला शपथ घातली मी माझी, एवढं लक्षात ठेव. हो कळलंय मला. आई आहे मी तुझी. वाढवलंय तुला मी. माझं आतड तुटत रे तुझ्यासाठी. तुला त्याचं काहीच नाही म्हणा. उद्या ताईसाठी आईला लाथा घालायलाही मागे पुढे बघणार नाहीस तू. ही गोष्ट वेगळीच. आई बाबा येतो मी. आणि तुला शपथ आहे माझी. तर काही खाल्लंयस का? नाही नको, मला उशीर झालाय. मी तिकडे जाऊन बघ. अरे असं नाही खाऊन जा काहीतरी. आणि निघताना खा कोणी म्हटलं ना की खाऊनच जायचं. असं उपाशी पोटी जायचं नाही. थांब जरा, साखर देते आणि पाणीही देते. घे. काय आई आहे? अरे शास्त्र असतं बाबा. आधीच नको नको ते अभद्र बोललेलं आहेस. त्यामुळे माझ्या मनाला किती डागण्या पडतायत तुला काय कळणार आहे? आणि तसाच उपाशी जर गेलास ना तर माझा जीव मात्र टांगणीला लागून राहील. घे. पाणी पी. आज ही बाया पण लवकर गेलीये. तर तुला काय आता करमत नाहीये का त्यामुळे? मला कशाला करमणार नाही? बाई येऊन स्वयंपाक करून गेलेली आहे. उरलेली सगळी कामं तिची ती करून गेलेली आहे. मला काही करायचं नाहीये. माझं काय जातंय? अहो तिला यायचं असेल तर येऊ दे आणि राहायचं असेल आई बाबांकडे तर राहा म्हणावं. मला काय फरक पडतोय? नाहीतर तिच्या पप्पांना पण ती तिकडे माहेरी आलेली आवडतच ना. जाऊ का मी? अरे मूर्खा, निघताना कधी जातो म्हणू नये रे, येतो म्हणावं. हेच आई, येऊ का मी? ये. बर.
वाटोळ केलं माझ्या पोराच्या आयुष्याचं जानूने. म्हणजे बेबी आहेत त्यांना अजूनही कुठेतरी टोचतंय हे सगळं. नाही, मला असं वाटतं की ती सहज होऊन गेली असेल. श्री, तू सगळ्या गोष्टी इतक्या कॅज्युअली का घेतोस? म्हणजे सरू मावशींच्या बाबतीतही तेच केलंस. मी काय केलं? मला वाटत होतं त्यांनी पप्पूंबरोबर जायला हवं होतं. आता तेच नाही म्हणाले तर मी काय करणार आहे? अरे तू त्यांना नेण्यासाठी जरा पुश करायला हवं होतंस ना. हे बघ, मला असं खरंच वाटतं की त्यांना त्यांच्या आईशी एकदा बोलू दे. श्री, तू बघ, थोडी कुरबूर झाली असती. अरे पण नंतर त्यांनी सरू मावशीला वेलकम केलंच असतं. आणि याची खात्री कोण देणार आहे? त्यांचा स्वतःचा मुलगा याची खात्री देऊ शकत नव्हता. आणि तुला हे निश्चित माहितीये? हे बघ, माहिती असं नाही, पण मला असं वाटत होतं श्री. वाटण्याला काही लॉजिक नसतं. सगळ्या गोष्टी लॉजिकने नाही सुटत. बर, सरू मावशी काल गेली असती त्यांच्याबरोबर तर काय झालं असतं? तर त्यांच्या सासूबाईंना असं वाटलं असतं की त्यांना संसार करायचा आहे, आणि मुळात त्या गेल्या असत्या ना तर त्यांनी माघार घेतलीये असं त्यांच्या सासूबाईंना वाटलं असतं. आणि असं झालं ना की मग चिडलेला माणूसही शांत होतो. श्री, हे बघ, जेव्हा माणसं समोरासमोर नसतात ना तेव्हा त्यांचा एकमेकांबद्दलचा राग उफाळून येतो, पण तीच माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा अर्धा राग सौम्य झालेला असतो. हे बा, आता आपल्या सरू मावशी काही भांडणाऱ्या किंवा आरडाओरड करणाऱ्यांमधल्या नाही आहेत. अरे कालच हा विषय संपला असता. आता ना हे जरा पप्पूंच्या कलानं होऊ दे. ठीक आहे, मग मी आता काय बोलणार? तू बोललीस ऑलरेडी. मी सगळं कॅज्युअली घेतोय ना. बेबी आहेत त्यांच्या बाबतीत सुद्धा तू हेच केलं श्री. तू त्यांना थांबवायला हवं होतंस, त्यांच्याशी बोलायला हवं होतंस. श्री, अरे एखादी बाई ह्यापेक्षा उघड आणि स्पष्ट आणखी काय बोलू शकणार आहे? त्या मिस करतायत देवना. मला असं वाटतं की हे फक्त तुझं म्हणणं आहे. पटेल, एक दिवस तुला पटेल. ठीक, मी आलोच. कुठे चाललायस? तू घे ना, आवरून घे, मी आलोच. अरे काय आवाज रे? आहेस? नाही नाही, असं जरा सामान मोजत होते. जरा बोलायचंय तुझ्याशी. हा बोल ना. काल तू असं का म्हणालीस? काय रे? उमरा ओलांडला की हा संसार. ते तुला खरंच असं वाटतं? तसंच झालंय ना माझ्या आयुष्यात. निवेद्या, तू देव काकांना मिस करतेस ना? छे. मी कशाला मिस करू त्याला? ऐक ना, आपण एक काहीतरी. मिनिट. मी त्याला मिस करत नाही. मी आपणहून त्याचं घर सोडून आले, आणि आणि आता तो माझ्या आयुष्यात नाहीये ना, मला खूप बरं वाटतंय. सरू सारखी मुळू मुळू रडणाऱ्यातली बाई नाहीये मी. माझा संसार झाला नाही याचं मला दुःख नाहीये, राग आहे. आणि तो सुद्धा देववर. मग अशा माणसाला का मिस करू मी? आणि मला असं वाटतंय तू सुद्धा हा विषय डोक्यातनं काढून टाक. हा, आणि मी जर खरंच त्याला मिस करत असेल तर मला त्याच्याकडे जाण्यापासून कोण अडवणार आहे? हं? हे झाक झालं. आता तिनं दिलेली शपथ पाळावी म्हणजे झालं. अरे त्या नाही मोडणार शपथ होणार. काय माहिती आहे, रेवाना तिनं मोडली पण असेल. रुन्या,
मी एक बाय आहे आणि म्हणून मी तुझ्या आईला लय चांगली ओळखू शकते. तुझ्या आईचा लय जीव आहे रे तुझ्यावर, त्या नाही मोडणार शपथ. तिचा माझ्यावर जीव आहे म्हणून ती शपथ मोडणार नाही असं नाही ना. त्या शपथ मोडणार नाहीत. पैज लावतोस ना काय बी हरल. अरे जगातली कुठली बी आई पोरानं दिलेली शपथ नाही मोडणार, जीव गेला तरी बी. आता मात्र तुझं अति होतंय जान्हवी. श्री, तुला ना माझं काही पटतच नाही. मग काय उगाच आता बेबेत्याशी बोलून आलो मी. पण नीट नाही बोललास तू. आता नीट म्हणजे कसं बोलायचं? हे बघ, ते मला नाही सांगता येणार, पण तुला अपेक्षित असलेलं उत्तर जोर मिळत नाही ना तोवर तू त्यांच्याशी बोलत राहा असं तुझं म्हणणं आहे. आता तू आकड्यात शिरतोयस. अरे मग काय, तुला कळतच नाहीये माझा मुद्दा. तसं नाहीये रे. हे बघ जान्हवी, बेबी हत्या म्हणजे काही सरू मावशी नाहीये. ते माहितीये मला. त्या दोघींचे स्वभाव वेगळे आहेत. तेच तर मी म्हणतोय. आणि ती स्वतः मला म्हणाली की देव काकाला सोडण्याचा निर्णय हा तिचा स्वतःचा होता आणि तिला काही खंत वाटत नाहीये, उलट तिला बरं वाटतंय. आता हे तुला पटत नसेल तरी हे तिचं मत आहे आणि हे नाकारण्याचं काही कारणही नाहीये. श्री, हे ती बघ, असंही म्हणाली की जर मी देव काकांना मिस करत असेल तर त्याच्याकडे जाण्यापासून मला कोण अडवणार आहे? त्या स्वतः. हं? हे बघ श्री, सरू मावशींमध्ये इगो नाहीये. बेबी आत्यांमध्ये तो आहे. म्हणूनच हेच कारण आहे की देवकाकांकडे जाण्यापासून त्यांना इतर कोणी नाही, त्यांचा स्वतःचा इगो अडवतोय. हे कळत नाहीये का तुला श्री? नाही, या मुद्द्याचा मी काही विचार नाही केला. एनिवे, आपण या विषयावर नंतर सविस्तर बोलूया. आता काही हा विषय अगदी ऐरणीवर नाही आलाय. हा यार, झालं का? हो. काय झालं? फोन चालू आहे. अजून चालूच आहे का? अजून म्हणजे? म्हणजे तासाभरापूर्वी मी गेले होते ना बोलवायला, तेव्हाही फोन चालूच होता. हो का? अगं असू दे, नवं नवं आहे ना सगळं. बोलू दे तिला. बोलत नव्हती, मग गात होती. गात होती. वंच सांगा ना, का कुठलं गाणं? वंच. अगं हसते. अगं सांगू दे ना. कुठलं? ए मेरे दिल के काय बाई चाटळ पण आहे हा. हो ना, कमालच आहे. आमच्या वेळेला असलं काही नाही बाई केलं आम्ही. मी माहेरी आले ते आलेच. मग संपर्कच तुटला. पण आता सरीकडे बघितल्यानंतर असं वाटतं माझा फोन राहिला रूम मध्ये. पार्लर मधनं फोन येईल ना, आले मी. पप्पूंचा फोन आला होता का? झालं माझं बोलणं. ते म्हणाले ते त्यांच्या आईंशी बोलले. मग? त्यांना असं काही म्हणायचं नव्हतं म्हणे. अरे वा, इनफॅक्ट त्या पप्पूंना सॉरी सुद्धा म्हणाल्या. हे चांगलं झालं. आणि पप्पूंनी मला विचारलं की आईला सरुमावशींना भेटायचंय, भेटता येईल का? मग तू काय म्हणालास? मी म्हणालो तुम्ही सरुमावशींना विचारा. करेक्ट आहे. हॅलो 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 गीता, हॅलो. ऐकूच येत नाहीये रे काही. हॅलो हॅलो.
हो बघ ना रे काय झालंय काही कळतच नाहीये. काही झालेलं नाहीये, जुना झालाय हा. नवीन घ्यायला हवा. आता बाळ येऊ दे मगच घेऊ. बाळाचा आणि नवीन फोनचा काय संबंध आहे? तसं नाही रे, पण आता हे टार्गेट आहे ना डोळ्यासमोर. काय नाही, नवीन फोनही घ्यायला हवाय. गीता, अरे मग घे ना. मी काय बोलणार आहे, तुझ्यासाठी असणार आहे. हो पण हॅलो तरी म्हण. हॅलो गीता, बोल. हो, तिचा फोन लागत नाहीये ना. आहे इकडेच आहे. देऊ? हा, एक मिनिट. हॅलो, हा बोल ग. अगं बघ ना, काही आवाजच ऐकू येत नाहीये. मी हॅलो हॅलो म्हणत होते. काय करतेस? अरे हिशोब लिहिते कसला? खर्चाचा. हो, पण आज का अचानक? रोन्या, तुला असं नाही वाटत का रे आपलं बी एक घर असावं? कुणाला वाटत नाही नीता. स्वतःच्या घरात राहायला कोणाला आवडणार? परवडायला पाहिजे ना. पण घराच्या किमती बघितल्यास? बापरे. पण कधीतरी उडी मारावीच लागणार ना. हो, पण आधी थोडे पैसे साठवूया ना आपण, मग बघूया. तोवर घराच्या किमती बी वाढल्या असतील. मग आत्ता एवढे पैसे कुठून आणणार आहोत आपण? काहीतरी करूया की. वेळ लागलाय का तुला? नीता, पैशांचं सोंग नाही आणता येत. आत्ता कुठे सेटल व्हायला लागलोय आपण. उगाच काहीतरी खूळ घेऊन बसू नकोस डोक्यात. घ्या, मी काय आता लगेच घर घ्यायला सांगते होय. मी फक्त म्हणले की आपण विचार करू ना. अगं पण नुसता विचार करून काही होत नाही ना. हातात पैसे असावे लागतात ना. आता आपलं सेव्हिंग सुरू झालं. आधी व्यवस्थित पैसे साठवू, मग लोनचा विचार करू आणि नंतर बोलू घर घेणं. आत्ता काही नको. अरे पण रोहन, आईसारखी कटकट नको आहे मला सुनीत. घर घ्यायचं आहे आपल्याला, पण आत्ता आपल्याला शक्य नाहीये. जेव्हा शक्य होईल तेव्हा आपण बोलू. तेव्हा झोप आता. ताई, अगं यांचा फोन आला होता. कुठलं गाणं म्हंटल? तुम बिन जाऊ का. काहीतरीच असतं हा तुमचं बहिणी. गाणं बिणं काही नाही. मी आपलं असंच म्हटलं. काय पण ते तुंबीन काय? ते आपलं असंच आहे म्हटलं ना. गाणं नाहीये. काय चिडतीये बघ. ताई काय ग तू पण. बरं बाई, नाही चिडवत तुला. हं? मी एवढ्या आनंदाने सांगायला आले होते तुम्हाला काहीतरी, आणि तुम्ही माझा मूडच घालवून टाकला. काय सांगायला आली होतीस? काय सांगायला आली होतीस? माझ्या सासूबाई येणार आहेत. होय, कुठे? कुठे काय ताई, इथे आपल्याकडे. अगो बाई, कधी? आज. आणि आत्ता सांगतेस होय ग? हे तू आत्ता सांगतेस? मलाही आत्ताच कळलं ना. हो, पण बरं आहे ना ग सगळं? बहुतेक मला न्यायला येत आहेत म्हणजे असं म्हणाले का ते? असं मला वाटतंय. काय लाजते, काय मुरडते. मला ना गंमतच वाटते सरीची. हो ना, आधी तशी नव्हती ना. पण सासरी परत जाते ना, हे चांगलं आहे. हा, हे चांगलं आहे. आई, पप्पू आणि त्यांच्या घरचे आपल्याकडे येतात. कळलंय आम्हाला. कसं काय कळलं? सरीनी सांगितलं. काय फोन झाला का काय? गाणं पण झालं. आजावी माही तिला रसिता हो दे. हो सुनीता, अगं तू एवढी नको काळजी करूस. हे बघ, मला तुझी घरासाठीची सगळी धडपड कळतेय. मी बोलते पिंट्याशी. हो, आपलं बोलणं झालंय याबद्दल काहीही सांगणार नाही मी त्याला. मग तर झालं. केवढी काळजी करतेस तू. अगं तसेही मी भेटणार आहे आता त्याला. डोंट वरी, मी बोलीन. चल ठेवते. अरे श्री, काय म्हणत होतास रे तू? माझा फोन चालू होता, सॉरी. पप्पूंचं बोलणं काय झालं? हो, ते येत आहेत आता सकाळीच. आत्ता? अरे बापरे. का ग? नाही, मी
मी पिंट्याला भेटणार होते. मग नाही नाही, काही हरकत नाही, मी कॅन्सल करते. अरे ना, कशाला कॅन्सल करतेस? अरे पण मग आता ते एवढे घरी येत आहेत आणि मी नसेन तर कसं वाटेल? काही वाटणार नाही, आम्ही आहोत ना सगळे, काही काळजी करू नको, जा तू. पण मला कळायला हवं ना सगळं अगं, श्री. मी कळवेन तुला. हो पण काही ऐक ऐक ऐक, खरंच जा तू, इथं सगळं काही ठीक होईल. आणि तसंही आता त्यांच्या आईला त्यांची चूक कळली आहे. अरे मग तर मला थांबायलाच हवं ना श्री. कशासाठी? नंतर खूप सुट्ट्या हव्यात की नाही आपल्याला, आता उगाच रजा नको टाकूस. आणि तसंही तू आता पिंट्याला बोलावून ठेवलंयस, तुला भेटायचं म्हणून बिचारा केव्हाच निघाला असेल, बसनी यायचं म्हणून, हो ना? जातो, काही काळजी करू नकोस, इकडे सगळं काही ठीक होईल. नक्की श्री. माझ्यावर विश्वास ठेव. हा, बाळ यायच्या आधी मला सगळं काही नीट करायचं. हो रे, बाळ येईल तेव्हा आनंद होईलच, पण आपलं बाळ येण्याआधी जर सगळे आपापल्या आयुष्यात आनंदी झाले तर किती छान होईल श्री. तोच तर आपला प्रयत्न आहे की नाही? ते पण बेबी आहेत त्यांचं. हा, ते नंतर बघू, आधी सरू मावशीचं मार्गी लावतो. पण मग काय म्हणजे मी जाऊ म्हणतोयस? हो, निघ तू. ठीक आहे. चल येते. काळजी नको करूस. आम्ही आहोत. हम्म.